मुंबईतील बेस्ट सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळतंय। मुंबईतील परिवहन सेवा खासगी कंत्राटदारांच्या हातात जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील बेस्ट सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावर आहे। बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ 249च बसेस आहेत आणि कंत्राटदारांकडील 2500 बसेसच्या जीवावर बेस्टची सेवा सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, बेस्टसाठी अतिशय ही वाईट बातमी म्हणावी लागेल, कारण स्वतःच्या मालकीच्या केवळ 249च बसेस आहेत। नक्कीच ज्या पद्धतीने खरं जर बघायला झालं असेल तर मुंबईची लाल परी म्हणून जी ओळखली जाणारी ही बेस्ट सेवा आहे ती कुठेतरी आता खाजगीकरणाच्या दिशेने आहे ती चालली असंच म्हणावं लागणार आहे। कारण की बेस्टची जी सेवा होती त्यातल्या फक्त 250 बसेस आहेत त्या मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या आहेत, तर कंत्राटी बसेस आहेत ते जवळपास 2500च्या वरती बसेस आहेत ते कंत्राटी पद्धतीने बस आहेत त्या चालवल्या जातात आणि नवीन ज्या काही बसेस घेण्यात येणार आहेत त्या देखील आहेत त्या कंत्राटी पद्धतीने बसेस आहेत त्या घेण्यात येणार असल्याचं बोललं गेलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही बेस्टची सेवा आहे ती कुठेतरी खाजगीकरण होतंय का असाच एक प्रश्न आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कंत्राटदारांकडील 2500 बसेसच्या जीवावर बेस्टची ही सेवा सुरू आहे, त्यामुळे बस सेवेचं खाजगीकरण होणार असल्याचं बोललं जात आहे। तर बेस्टच्या मालकीच्या बस संख्येत झपाट्यानं घट झाली। एप्रिल 2024 मध्येही बेस्टच्या 1098 बस सेवेत होत्या। हीच संख्या कमी होऊन एप्रिल 2025 मध्ये 757 गेली आणि सध्या स्थितीत मात्र बेस्टच्या स्वतःच्या 250 बसेस उपलब्ध आहेत।